पुढची बातमी आपण पाहूया। नागपूरमधून येते। नागपूरमध्ये देखील आता सुरक्षा यंत्रणा काळजी घेताना दिसत आहे। ठिकठिकाणी मॉक ड्रिल सुरू झालेला आहे। नागरिकांचा युद्ध सराव आता नागपूरमध्ये पाहायला मिळतोय। एसडीआरएफ कडून अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि नागपूरची दृश्य, नागपूरच्या मॉक ड्रिलची, नागपूरमध्ये नागरिक किती युद्धसज्ज आहेत या युद्धसज्जतेचा हा सराव केला जातोय। ही दृश्य आहेत। जर पाण्यामध्ये काही आपत्ती झाली तर त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन कशा प्रकारे करण्यात येईल त्याच्या संदर्भात मॉक ड्रिल केलं गेलं। हा एक डिव्हाइस आहे जे पाण्यामध्ये बुडलेल्या व्यक्तीला रिमोट कंट्रोलनी तोपर्यंत हे पोहोचवण्यात येतं आणि मग त्याद्वारे तो जो बुडणारी व्यक्ती असेल त्याला किनाऱ्यावर आणता येतं। डिंगीज दिसत आहेत, एसडीआरएफची टीम दिसते, स्टेट डिफेन्स ची, आणि ही दृश्य आपण पाहतोय नागपूरची। एसडीआरएफ कडून, स्टेट डिझास्टर रिलीफ कडून नागरिकांना युद्ध सराव देण्यात येतोय। नागपुरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉकड्रिल आपण पाहिलं। मुंबईमध्ये 2 दिवसापूर्वी मॉकड्रिल करण्यात आलं, भारत देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलं आणि आता नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय। जय महाराष्ट्रावर। देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज पार्श्वभूमीवर बघितले असेल तर देशभरातील प्रमुख शहरात मॉकड्रिल करण्यात आलेली आहे आणि आता सुद्धा नागपुरातील फुटाळा तलावावर इथे मॉकड्रिलची सुरुवात करलेली आहे। एसडीआरएफ असेल, एनडीआरएफ टीम करणं हे संपूर्ण मॉकड्रिलची तयारी सध्या सुरू आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर काल नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सुद्धा मॉकड्रिल करण्यात आलं। त्यासोबत रेल्वे स्थानक परिसरात सुद्धा मॉकड्रिल घेण्यात आलेले आहे। नागरिकांना या संपूर्ण संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने बचाव करण्यासाठी हे संपूर्ण टीम तैनात असते आणि आता जर बघितलं असेल तर फुटाळा तलावावर सुद्धा एसडीआरएफ असेल, एनडीआरएफची टीम इथे तैनात झालेली आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर आपदा व्यवस्थापन असेल, अग्निशामक दल असेल, असे वेगवेगळे टीम सध्या आहेत आणि हे टीम कडनं मॉकड्रिल सध्या घेण्यात येत आहे। नागपुरातील हे प्रमुख भाग मानला जातो फुटाळा तलाव, त्यासाठी हे संपूर्ण तयारी सध्याच्या घडीला दिसत आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण या नदीपात्रात जे आहे त्या नदीपात्रात एखादी नागरिक असेल किंवा मग त्यांना वाचवण्यासाठी कसल्या प्रकारची योजना वापरली जाईल या सुद्धा हे संपूर्ण काळात इथे सुरू आहे। आणि याच दृष्टीने जर बघितलं असेल तर एनडीआरएफ असेल, एसडीआरएफ असेल, अग्निशामक दल सुद्धा तैनात झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला नागपुरात दिसत आहे। आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल तर कशा प्रकारची त्याला मात करता येईल याच पार्श्वभूमीवर सध्याच्या इथे सकाळपासून ही संपूर्ण तयारी तर सुरू आहे। तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।